तर आजपासून आपण चालू करणार आहोत सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि ती पण शुद्ध मराठी भाषेमध्ये. तुम्ही यूट्यूबवर सर्च केला की सी प्रोग्रॅमिंग इन मराठी लँग्वेज तर तुम्हाला तुरळक व्हिडिओ भेटताल. म्हणजे 1 किंवा 2 असे चॅनल आहेत जे की सी लँग्वेज ही तुम्हाला मराठीमध्ये शिकवतात. आणि जास्त करून सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही हिंदी लँग्वेजमध्ये तर खूप सारे व्हिडिओ आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत. तुम्ही म्हणसाल की सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजला मी भाषावाईज काय डिवाईड करत आहे, म्हणजे काय फरक आहे, मराठीमध्ये काय फरक आहे, हिंदीमध्ये काय फरक आहे आणि इंग्लिशमध्ये काय फरक आहे. तर तिन्ही पण लँग्वेजमध्ये सी प्रोग्रॅमिंग सेमच आहे. कन्सेप्ट पण सेम असणार आहे, टॉपिक पण सेम असणार आहे. फक्त मराठीमध्ये शिकण्याचं एकमेव कारण म्हणजे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी भाषेमध्ये एक आपल्याला फिलिंग येते. म्हणजे आता एक एक्झाम्पल जर घेतलं तर समजा एखादी गाडी रस्त्यानं चालली आणि आपल्याला सांगायचं की त्या गाडीचं ब्रेक दाबलं आणि ती गाडी थांबली. तर आपण हेच जर इंग्लिशमध्ये बोललो की वी सडनली प्रेस द ब्रेक अँड कार इज स्टॉप, तर फिलिंग येत नाही. आणि हेच जर आपण हिंदीमध्ये बोललो की मैंने जोर से ब्रेक दबाया और कार रुक गई, ठीक आहे. पण हेच जर आपण मराठीमध्ये म्हटलो की कचकन ब्रेक दाबलं गाडी थांबली, कसं फिलिंग वाटतं की कचकन दाबली गाडी थांबली, म्हणजे 100% गाडी थांबणार आहे. आणि हेच जर हिंदीमध्ये असलं तर वाटतं 80% गाडी थांबणार आहे. इंग्लिशमध्ये तर वाटतं सडनली वी प्रेस द ब्रेक अँड कार इज स्टॉप, 50% वाटते की बा गाडी थांबली ही. तर हीच आपल्या मराठी भाषेची गोडी आहे की म्हणजे एकदम फिलिंग येते, एकदम भरभरून फिलिंग येते की थांबणार आहे गाडी, 100% थांबणार आहे. तर हाच माझा उद्देश आहे की पोराच्या कन्सेप्ट जे आहेत त्या मराठी भाषेमध्ये क्लिअर करून द्यायच्या. त्यानंतर हिंदी इंग्लिश काही हा प्रॉब्लेम नाही. तर हाच माझा प्रयत्न राहणार आहे आणि तुम्हाला रिअल आपले मराठी एक्झाम्पल घेऊन, रिअल टाईम एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी ही लँग्वेज शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि ह्यानंतर जर तुमचा प्रतिसाद भेटला तर अशाच प्रकारचे सी लँग्वेजचे व्हिडिओ शुद्ध मराठी भाषेमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा सिंटॅक्स. तुम्ही याला स्ट्रक्चर पण म्हणू शकता, बांधा पण म्हणू शकता किंवा कमनीय बांधा, काय म्हणायचं ते म्हणा. सी प्रोग्रामिंगचा असा स्ट्रक्चर असतं ज्यामध्ये की हॅच इन्क्लूड ही म्हणजे तुमची हेडर फाईल असती. ही हेडर फाईल कधी इन्क्लूड करतात कधी करत नाही याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण सध्या जे हॅच इन्क्लूड stdio.h आपण बघत आहोत त्याला आपण हेडर फाईल म्हणतो. त्यानंतर व्हाईड मेन आणि त्यानंतर ब्रॅकेट आणि एक कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, हा सी प्रोग्रामिंगचा तुमचा सिंटॅक्स आहे. म्हणजे हा कोड जर तुम्ही रन केला तर विदाऊट एनी एरर वॉर्निंग तुमचा कोड सक्सेसफुली कंपाईल होणार आहे आणि तुम्हाला हे जे आउटपुट भेटणार आहे. हेडर फाईल का इन्क्लूड करायची, तर हेडर फाईल इन्क्लूड करण्याचं मेन कारण आहे की असे काही फंक्शन असतात प्रीडिफाईन फंक्शन, म्हणजे जे की ऑलरेडी कुणीतरी लिहून ठेवलेले आहेत आणि आपण फक्त ते यूज करणार आहोत. जर आपण असे फंक्शन आपल्या प्रोग्राममध्ये जर यूज करणार असाल तर ते फंक्शन ज्या हेडर फाईलमध्ये त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे ते हेडर फाईल आपल्याला इथे इन्क्लूड करावं लागतात. जसं की आता आपण ह्या आपल्या प्रोग्राममध्ये प्रिंटेप वापरत आहोत. तर प्रिंटेप हे फंक्शन आहे, याची डेफिनेशन जी आहे ती stdio.h ह्या हेडर फाईलमध्ये त्याची डेफिनेशन प्रेझेंट आहे. त्यामुळं आपण stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करत आहोत. याचं एक उदाहरण घेऊन सांगायचं तर समजा आता ह्या प्रोग्राममध्ये मी माझा आधार कार्ड यूज करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आधार कार्डची सर्व माहिती ही आधार कार्डच्या वेबसाईटवर असणार आहे, म्हणजेच आधार.com म्हणू शकता. तर आपण इथं त्याचं एक्सटेन्शन .h बघणार आहोत. तर ज्यावेळेस आपण आधार कार्ड यूज करणार आहोत आपल्या प्रोग्राममध्ये त्यावेळेस आपल्याला आधार कार्ड.h ही हेडर फाईल इन्क्लूड करावं लागणार आहे. सेम तसंच समजा आता मला पॅन कार्डचा माझा नंबर यूज करायचा आहे तर मला पॅनकार्ड.h म्हणजे .com समजायला पण समजण्यासाठी त्याला मी .h एक्सटेन्शन देणार आहे. तर म्हणजे आपण कुठली तरी अशी प्रीडिफाईन गोष्ट यूज करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या प्रोग्राममध्ये, तर त्यावेळेस आपल्याला त्याची हेडर फाईलही इन्क्लूड करावं लागते. आणि समजा मला माझा आधार कार्ड पण यूज करायचं आहे आणि पॅन कार्डचा नंबर पण यूज करायचा आहे, तर त्यावेळेस मला हॅच इन्क्लूड आधार.h आणि परत दुसऱ्या लाईनमध्ये हॅच इन्क्लूड पॅन.h अशा दोन्ही पण हेडर फाईल इन्क्लूड करावं लागणार आहेत. त्यामुळं आपल्याला आपल्या आधार कार्डची पॅन कार्डची डिटेल माहिती ही त्या वेबसाईटहून आपल्याला प्राप्त होईल. तर व्हाईड मेन हे पण एक फंक्शनच आहे. जसे नॉर्मली फंक्शन असतात, आपण ज्यावेळेस फंक्शनचा टॉपिक चालू करणार आहोत त्यावेळेस आपण बघू डिटेल्समध्ये की फंक्शन म्हणजे काय असतं, फंक्शनचे प्रकार काय आहेत. पण सध्या तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा की व्हाईड मेन हे एक फंक्शन आहे.
तर व्हाईड मेन हे फंक्शन आहे, तर फंक्शनला कुणीतरी कॉल करत असतं. तर व्हाईड मेनला कुणी कॉल केला आहे, तर इथं मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवत आहे तसं स्टार्टअप कोड असतो. स्टार्टअप कोडचे काही स्पेसिफिक कामं असतात. तर स्टार्टअप कोड ते स्पेसिफिक सर्व कामं परफॉर्म करून शेवटची स्टार्टअप कोडची लाईन जी असते तुमची ह्या मेन फंक्शनला कॉल करायची असते. तर स्टार्टअप कोड हा तुमच्या मेनला कॉल करतो. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की मेन फंक्शनला कोण कॉल करते, तर मेन फंक्शनला स्टार्टअप कोड कॉल करत असतो. आता आपण माहिती बघणार आहोत की कंपायलर म्हणजे काय असतं. तर तुम्हाला ते मेम्स माहीतच असेल की इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा. ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपण जो कोड लिहिला आहे जो की इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, म्हणजे ज्याला की माणूस वाचू शकतो असा कोड आपल्याला कंपायलरला द्यायचा आहे. तर कंपायलर म्हणजे काय, तर सध्या तुम्ही त्याला एक जादुई मशीन म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे एक काहीतरी अशी वस्तू आहे म्हणा XYZ की जिला आपण इंग्लिश लँग्वेजचा कोड प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्या मशीनचं काम हे आहे की आपल्याला तो इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलेला कोड हा बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून द्यायचं. तर बायनरीच का, तर बायनरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 0-1च्या फॉर्मॅटमध्ये. आणि 0-1 म्हणजे असतात व्होल्टेज लेवल. आणि जेवढे काय मायक्रो कंट्रोलर आहेत, तुमचे कम्प्युटर आहेत आणि जेवढ्या काय मशीन आहेत त्या सर्व मशीनला फक्त व्होल्टेज लेवल 0 किंवा 1 हेच समजतं. त्यामुळं आपलं मेन टास्क हेच आहे की इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलेल्या कोडला 0-1च्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर हे कन्व्हर्ट करायचं काम एक जादुई मशीन आहे ज्याचं नाव की आहे कंपायलर. तर कंपायलरचं मेन काम हेच असणार आहे तुमच्या की इंग्लिश लँग्वेजच्या कोडला कन्व्हर्ट करायचं बायनरीमध्ये. तर कंपायलर जे आहे त्या कंपायलरमध्ये ह्या 4 प्रोसेस होतात. प्री प्रोसेसर, कंपायलर, असेंबलर आणि लिंकर. म्हणजे आपला जो इंग्लिश लँग्वेजमध्ये जो आपण कोड लिहिलेला आहे तो कोड ह्या 4 स्टेजेसमधून ज्यावेळेस आपण प्रोसेस करणार त्यावेळेस आपल्याला त्याचा बायनरी भेटणार आहे. तर सेम ही प्रोसेस जसे की मी तुम्हाला इथं दाखवली आहे. तुम्हाला जर गावठी दारूबद्दल जर माहिती असेल तर सगळ्यात पहिले अगोदर आपण मोहाच्या झाडाची फुले जमा करतो. नंतर त्या फुलांना आपण खूप मेहनतीनं वाळवतो. त्यानंतर त्याला भट्टीमध्ये तापवतो आणि त्यावेळेस कुठं जाऊन आपल्याला पुनीत सुपरस्टारसारखं स्वर्गाचं सुख भेटते. सेम तसंच असतं आहे आपला सी लँग्वेजचा जो कोड आहे का तो आपण प्री प्रोसेसरपासून स्टार्ट करणार आहोत. कंपायलर, असेंबलर, लिंकर आणि लिंकरच्या नंतर आपल्याला त्याचा बायनरी फॉर्मॅट भेटणार आहे. प्री प्रोसेसर. तर प्री प्रोसेसर ही पहिली स्टेज आहे कंपायलेशनची. तर या प्री प्रोसेसर स्टेजला आपण जो इंग्लिश लँग्वेजमध्ये कोड लिहिलेला आहे ज्याचं की एक्सटेन्शन .c आहे असा कोड आपण प्री प्रोसेसर स्टेजला देतो. आणि प्री प्रोसेसर स्टेजचं आउटपुट हे .i फाईल असतं आहे. तर प्री प्रोसेसर स्टेजचे एकूण 4 महत्त्वाचे कामं आहेत. त्यापैकी आपण कमेंट रिमूव्ह आणि हेडर फाईल इन्क्लुजन आता बघणार आहोत. आणि मायक्रो एक्सपान्शन आणि कंडिशनल कंपायलेशन हे आपण नंतर कधीतरी बघणार आहोत, कारण याबद्दल तुम्हाला काही जास्त माहिती नाही. तर सी प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कमेंट का लिहितो. तर काही कोड लिहिते वेळेस अशा काहीतरी आपल्याला नोट्स लिहून ठेवायचे असतात की ज्या नोट्स पाहिल्याच्या नंतर आपल्याला भविष्यात समजू शकतं की आपण ही कोडची लाईन जी आहे ती आपण कशासाठी लिहिलेली आहे. तर आपण त्या गोष्टीला आपण कमेंट करून ठेवत असतो. तर सी प्रोग्रामिंगमध्ये आपण 2 प्रकारच्या कमेंट देतो, एक तर सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. तर ह्या कमेंटला रिमूव्ह करण्याचं काम हे प्री प्रोसेसर करत असते. म्हणजे ज्यावेळेस आपला कोड हा प्री प्रोसेसरच्या स्टेजच्या नंतरच्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस आपल्या कोडमध्ये कमेंट ह्या नसणार आहेत. कमेंट पूर्णतः रिमूव्ह होणार आहेत आणि आपला ओरिजिनल जो कोड आहे तोच फक्त प्रोसेस होणार आहे. आणि जेवढ्या पण काही कमेंट आहेत त्या सर्व रिमूव्ह होणार आहेत आपल्या कोडमधून. तर त्या कमेंटला रिमूव्ह करण्याचं काम हे आपलं प्री प्रोसेसर करत असते. आणि या अगोदर मी तुम्हाला हेडर फाईलबद्दल माहिती दिली होती की हेडर फाईल आपण काय इन्क्लूड करतो. तर त्या हेडर फाईलला इन्क्लूड करायचं हे महत्त्वाचं काम जे आहे ती प्री प्रोसेसरचं असतं. म्हणजे जिथं पण तुम्हाला हॅच दिसल, म्हणजे हॅच म्हणजे असती प्री प्रोसेसिव्ह डायरेक्टरी म्हणतात त्याला. तर जिथं पण तुम्हाला हॅच दिसेल तिथं प्री प्रोसेसरचं मेन टास्क असते. तर प्री प्रोसेसरचं हे 4 टास्क आहेत. त्यामध्ये मायक्रो एक्सपान्शन हे आपण नंतर बघणार आहोत आणि कंडिशनल कंपायलेशन हे पण आपण नंतर बघणार आहोत. पण हे 4ही टास्क तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 101% विचारणार की प्री प्रोसेसर स्टेजचे कुठले कुठले टास्क आहेत. ते 4ही टास्क तुम्हाला सांगायचे आहेत. हे आहे आपल्या प्री प्रोसेसर स्टेजचं काम. यानंतरची स्टेज आहे
याला ट्रान्सलेटर पण म्हणतात किंवा कंपायलर पण म्हणतात. तर काही जण याला कंपायलर म्हणतात, काही लोक याला ट्रान्सलेटर म्हणतात. तर आपण या स्टेजला ट्रान्सलेटर स्टेज म्हणू. तर या ट्रान्सलेटर स्टेजला इनपुट फाईल ही .i असती, जे की प्री प्रोसेसरनं आपल्याला जी .i फाईल दिली होती ती .i फाईल आपण ह्या ट्रान्सलेटर स्टेजच्या इनपुटला देत असतो आणि याच्या आउटपुटला आपल्याला .s फाईल भेटत असते. तर मेनली याचे 2 काम आहेत तुमच्या ट्रान्सलेटरचे. चेकिंग द सिंटॅक्टिकल एरर. जो मी तुम्हाला अगोदर सी प्रोग्रामिंगचा सिंटॅक्स सांगितला होता, त्या सिंटॅक्समध्ये जर तुम्ही कुठं सेमिकॉलन मिस झालात किंवा तुम्ही कुठला पण सिंटॅक्स फॉलो नाही केला सी प्रोग्रामिंगचा, एखादा ब्रॅकेट ओपन केला आणि तो क्लोजच नाही केला किंवा सेमिकॉलन विसरले किंवा डबल कोटेशनमध्ये एकच वेळेस दिलं, कुठला पण तुम्ही सी लँग्वेजचा म्हणजे रूल फॉलो नाही केला, सिंटॅक्स फॉलो जर नाही केला, तर त्याचा एरर प्रोव्हाइड करायचं काम हे तुमच्या कंपायलरचं असतं आहे. आणि सेकंड याचं महत्त्वाचा टास्क असतं आहे की जनरेट द असेंब्ली कोड. तर असेंब्ली कोड काय असतो हे मी तुम्हाला हे दाखवत आहे या स्लाईडमध्ये. तर अशा प्रकारच्या कोडला असेंब्ली कोड म्हणतात. तर अगोदरच्या म्हणजे मी ज्यावेळेस डिप्लोम्याला होतो का त्यावेळेस आम्ही असे असेंब्ली लँग्वेज शिकत होतो. तर त्यामध्येही मूव ॲड अशा प्रकारच्या काही इन्स्ट्रक्शन असतात. तर ही असेंब्ली पण शेवटी बायनरीमध्ये कन्वर्ट होत होती. तर आम्ही डिप्लोम्याला ही असेंब्ली लँग्वेज शिकत होतो. पण आता आपल्याला असेंब्ली लिहायची नाही, फक्त आपल्याला माहिती पाहिजे की असेंब्ली लँग्वेज कशी दिसते. आपल्याला असेंब्ली लँग्वेज लिहायची नाही, आपल्याला सी लँग्वेजच लिहायची आहे आणि त्या असेंब्ली कन्वर्ट करून त्याला बायनरी कन्वर्ट करायचं काम आपलं कंपायलर करणार आहे. त्यामुळे हे असेंब्ली फक्त आपल्याला माहिती पाहिजे असेंब्ली लँग्वेजचं म्हणजे दिसती कशी असेंब्ली लँग्वेज. यानंतरची आपली स्टेज आहे असेंब्लर. तर असेंब्लरला आपण .s फाईल प्रोव्हाइड करतो, जो की आपल्या ट्रान्सलेटरनं जी फाईल जनरेट केलेली आहे .s ती आपण असेंब्लरला इनपुट फाईल देतो आणि असेंब्लर त्या फाईलला कन्वर्ट करते बायनरी. म्हणजे जे आपलं 0-1ला कन्वर्ट करायचं जे काम असतं ते आपलं असेंब्लर प्रोव्हाइड करतो. म्हणजे असेंब्ली लँग्वेजमधून बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं काम हे असेंब्लर करत असतो. आणि असेंब्लर स्टेजची आउटपुट फाईल जी असती ती .o असती, ज्याला की आपण ऑब्जेक्ट फाईल असं म्हणतो. तर असेंब्लरचं मेन टास्क एकच आहे की कन्वर्ट असेंब्ली कोड इंटू बायनरी. यानंतरची आणि सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे आहे लिंकर. तर लिंकरला इनपुट हे .o फाईल असते आणि लिंकर त्याला कन्वर्ट करून लिंकरची आउटपुट फाईल बऱ्याच असू शकतात. म्हणजे .a.out असू शकते, .hex, .mot, .bin. तर लिंकर स्टेजचं मेन टास्क हेच असते की आपण जे मी तुम्हाला सांगितलं होते की आपण जे प्रिंटएफ स्कॅनएफ फंक्शन वापरणार आहोत त्या फंक्शनचे डेफिनेशन जे असते, म्हणजे मी 2 नंबरच्या पॉईंटबद्दल बोलत आहोत, सर्चिंग फॉर फंक्शन डेफिनेशन आणि लिंकिंग विथ लायब्ररी. आणि आपण हेडर फाईल टाकतो, समजा ती हेडर फाईल जर अव्हेलेबल नसली तर तो म्हणजे फॅटल एरर जनरेट करायचं काम हे तुमचं लिंकरचं असतं आहे. तर लिंकरचे 2 महत्त्वाचे टास्क आहेत, लिंकिंग विथ लायब्ररी, जो की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लायब्ररी काय असते, आणि सर्चिंग फॉर द फंक्शन डेफिनेशन. हे 2 काम लिंकर स्टेजचे असतात.